हे का होय कीच नाही. हा बाबा आईस्क्रीम होय. बाबा 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 एवढं काले कोण येऊन राहिलं का? अरे बाई पिंकी ये ना बाई आण वाट्या आण. लय चांगले रे कृष्णा आईस्क्रीम एवढ्या काय 4-4 डबे आणले बे. हा अरे दादा लागतेस तेवढं ती फी आहे एकूण एक. तरी पण बापा कीच ना तू लय उधळा खर्च करतो बापा. काल बी ते समोसे न ते आणलं असा खर्च बराबरची गोट नाहीये पैसा हिफाजतीनं वापर. खाल्लं की चाललं जाती काय काय हे आहे का? बाबा तुम्ही पैसे देऊ नका टेन्शन घेत जाऊ. तुम्हाला आवडलं ना हे आईस्क्रीम खाऊन पहा आता कसं लागते तर. आबाजी मस्त लागते ना थंडी थंडी आईस्क्रीम आहे ना काका हे घ्या वाट्या सांग पोरगी काकाच्या हातात देते अव काढ ना तू हा मी काढते हे घ्या वहिनी चमचे आणू का मागून काय नाही घ्या आता सगळे सोबतच. सांग माय अहो खाणं देर देऊन राहिला एवढा प्रेमानं तर खाणं मग तशी तर बोलली म्हणतो मला काही आणत ना मला काही आणत ना. मग खातो मदिराला आणलं माझ्यासाठी तुम्ही थोडी आणलं. बाबा खाना हे एवढं मोठी नाही नाही बाप्पा. हे बाय हे 2-3 गोळे कमी कर. हे गोळ्या दे मुले हे मुले सैन नाही होणार. हे थंडगार आहे बाप्पा तो जास्त मला घोसा बोसते एवढ्याला नको देऊ मले. खा काही नाही होत दवाखान्यात जाऊ आपण सर्दी आली तर खा. बापा बापा किसना केवढ्याचं आहे रे बाबू हे. काही नाही 450 रुपयाचं. बापा 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 450 रुपयाचं ते आईस्क्रीम आणलं हा. अरे 50 पैशाची कांडी भेटते काय फरक राहते रे त्यातून यात. बापा 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 वजे वजे 500 रुपयाला गेला ना बंदी नोट मोडली का मग किसना. तुम्ही पैशाचं नका टेन्शन घेऊ बरं खा बरं तुम्ही. अरे 10 रुपये नव्हते रे किसना 10 रुपयासाठी मुरलीची शाळा सुटली. 10 रुपये भरले नाही मास्तरनं नाव काढून टाकलं. 10 रुपये असते 10 वागते तर मुरलीचं बी जीवन आरामात गेलं असतं रे. उन्हात तानाचा कायले 100-200 रुपयासाठी त्याला उन्हात तानात हिंडा लागलं असतं. पैशाची कदर नाही करत बापा किसना तू. जाऊ द्या बाबा आता ते नका काढत बसू. काही नाही काय शाळा शिकूनच काय बरं मी घरी आव. नाही रे ते बोल्याचे गोट झाली. तू आले येले मले समजत नाही का मुरली. हे करतो ते करतो उन्हातानाचे लोक कूलर लाव घरात बसतात आणि तू त्या कांडी घेऊन इकतो साऱ्या याच्यात उन्हातानात हिंडत ते पोंगे घेऊन ते सुनबाई तेलगट तळण करत राहते दिवसभर. वागती पैसा असता तू शिकला असता आज आज सबन साजरं असतं तुला बी किसनासारखं असतं सारं. जाऊ द्या बरं नाही मला मग मी तिकडे गेलो असतो मुंबई पुण्याला तर तुम्हाला गमलं असतं का तर ते. तुम्हाला तर गाव सोडून जमत नाही. बरं होते जे होते ते चांगल्यासाठी होत असते. सोडा तो विषय खा आता थंडीगार आईस्क्रीम आहे ते पाणी होते त्याचं मग लवकर बाई पोरगी शिकते ना. हो हो शिकते शिकते पिंकी शिकते शिक बाई. तो बापाले मायले लय सुख दे लय लय मेहनत करून राहिले. मुरलीचं तर आयुष्यच गेलं त्याच्यात. मोठा होता सबन जबाबदाऱ्या घ्यायला लागल्या. शेवट बी तसाच चालला लेकाचा. तू शिक तेवढा त्याच्या जीवाले आधार. बाबाचं मन दुखते मुरली भाऊसाठी. बरोबरी आहे परिस्थिती नव्हती त्याला शाळा सोडायला लागली चालू करायला लागलं. मला वेळेस जरा बरं झालं तर मी शिकलो तर खरं जायला. आपल्या यशात फक्त आपलाच वाटा नसते घरच्या समजायचा वाटा असते. भावानं घराची जबाबदारी घेतली मली शाळेत पैसा पुरवला म्हणून मी शिकलो नोकरी लागली आज जे आहे गाडी गोळ त्याच्यात याचा बी वाटा आहे. हे काही ध्यानात घेतच नाही लेख माणूस. आपल्याला वाटते आपण शिकलो आपण केलं आपण झालो याच्या मागं घरचे जे किती खस्ता असतात हे काही ध्यानातच घेत नाही माणूस. खरंच आहे लेख. मी यशीत बसतो मा भाऊ उन्हातानात कांड्या ऐकते त्यानं बी माझ्यासाठी शाळा सोडली होती हे मला काही ध्यानच येत नाही. किसना काय ते पाणी होऊन राहिलं त्याचं आणलं एवढं महागाचं.
भाऊ हो खातो ना, तू खा ना. हो खातो मी. लय साजरी आहे का, लय मस्त आहे रे. हे ते अलग अलग पाकिट आहे, तुम्ही निघाल म्हणून अलग अलग रंगायचं आहे नाही. हा बाबा वेगवेगळे आहेत ना ते. एक चॉकलेट आहे, एक स्ट्रॉबेरी आहे. काका खूप मस्त आहे आईस्क्रीम. ह्या पिंके, यातला गोया घे एक. मल एवढंच घे, धकत नाही बापा. घे यातला घे. बाबा ते दुसरं घेते, तुम्ही खा तुमचं. अरे नातीनं खाल्लं तर आबाचं पोट तसंच भरते. महापोटात जाऊन कुठे सोनं होऊन राहिलं. हे लेकराचं वय आहे खायचं. तुमच्या बाबतीत नव्हतं, तुमच्या लेकराईले तर आहे. खाऊ द्या त्याले खाऊ द्या. खारे किसन्या, कांडीसाठी किती रट्टे खाल्ले होते रे तुया. म्हणजे 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 आबाजी काय केलं काकानं? तो काका बोलला कुचिन बाई. कांडीवाले आला, कांडीला म्या पैसे दिले नाही. रोज कांडी खाय. ती आशीन हा. हे लोक एक नंबरचे बाजिंदे. माय दोन्ही मोठे लेकर लय समजदार. माय सतू सारखी तो पोरगीच नाही. मुरली बी ती तसाच. पण आशीनं किसन्यानं लय आळू घेतलं बापा मले. एक रोज म्या याले बाई पैसे नाही दिले. यानं राजनावरचं झाकण ऐकलं त्या कांडीवाल्याले. आणि धरलं ना असं काढलं मग किसन्या म्या. का रे किसन्या? कांडी पडली, रट्टी खाल्ले, शंभूळ जळणं. हो बाबा, पण ते कांडी भुलील का मी काही. म्हणजे अरे बाबा बोल कसा कुचिन हा. गावात काही येऊ, कोणाच्याही घरचे टपर इकेन खाय. घरचे टपर नाही दिले काही. तो राजनारचं झाकण निघलं होतं बाई यानं. प्याच्या राजनारचं झाकण. सांग जीव तपत नाही का. आणि त्या वागती का असं थोडी होतं बापा. हे नाही तर दुसरं ठेवा एकच अशी. म्हणून रट्टे खाल्ले होते यानमा हातची. आज पाय 400 450 रुपयाचे आईस्क्रीम आणून खाते लेक. हा जाऊ द्या बाबा, खा ते पिघलते. खातो ना बाई. सुनबाई तुले सांगतो, आशीन हा रोजचे भांडणं घरावर. आणि रोजचे आशी तो कोणाले ना मारलं अशीन आशीनं. पोयत घरी येईन सारे लोक घरी. आशीले कांडेले मग लपी इकडे तिकडे. मग सतू बिचारी पुढे होय. लेकराच्या हातचा मार बिमा सतून किती खेप खाल्ला या आशीसाठी या किसण्यासाठी. अरे याद आहे का बहीणचं, याद आहे. हो ना बाबा, असं पण याद आहे. पण ते दिवस लेख लय साजरे होते लेका किसना. आता पैसा आला. हे पा इटीचं घर बी झाला, आता मुरलीचं बी झालं. पण तरी बी त्या घरचं तसं आनंद लेका ते कुठेतरी कमी वाटते. हा आशी मै सतू मुरली तू लय साजरा दिवस होते का रे ते. हा नादारीचे होते म्हणा, काही नव्हतं. पण समजे जण माय पाखरं मा घरात होते. आता पंख फुटले, उडून गेले. आबाजी आबाजी अजून सांगा ना. अजून काय केलं काकानं? आबाजी बाबानं काय केलं? तो बाबा लय समजदार बाई. हा किसण्यास बाजिंदा. आणि ते तू आत्या सारखेच दोघं जण. आजी होती त्या वागती तर लय मजा होती. लय साजरं होतं, गोकुळ होतं हे घर म्हणजे. पण तिचा साथ तेवढाच होता लेख. इलाज केला असता ना जमलं असतं किसण्यात मायचं. त्या वागती काहीच सोय नव्हती लेका. बाबा ते खा आता, ते बदला जुनं झालं ते. आता ते आईस्क्रीम पिघलून राहिली, खा. त्याने एवढ्या मेहनतीनं आणली. हा खातो ना रे. या देते एक एक. आता सगळं आठवते म्हटलं किसना भाऊ. आपण बोललोय ना तरी बाई बसतात सांगत. असं झालतं तसं झालतं. आपण हो म्हणा नाही म्हणा ते त्याचं सांगतच राहतात. वहिनी जीवनाचा शेवटचा टप्पा आहे आता हा. आता काय एकटे बसतात, सगळेजण आपापल्या याच्यात गुंग झाले. खरं तर हा, आम्ही तिकडे आमच्या ह्याच्यात, तुम्ही तुमच्या ह्याच्यात. ते बसतात एकटे, मग आठवते त्याले कसं होतं, कुठून जीवन सुरू झालं, काय काय जीवनात काय घडलं. आता जीवनाचा शेवटचा टप्पा तेच आहे हा, आठवा. हो
आता लय जुन्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मला बी सांगत राहतात. हो वहिनी, लय आमचं जीवन काही असं हे नव्हतं बापा. हे 300 आणि 400 रुपये डोळ्यांमध्ये 400 रुपये 4 रुपये ना सर. पण आनंद होता वहिनी त्यात. ते पण ते टपरावरची काडी खायची मजा होती की नाही, ते 450 रुपयाची आईस्क्रीम खायत मजा नाही. हे बी सांगतो पिंके तुले. ते काडी न्यारीच लागे. तो त्यानं टिंग 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 ती पुंगी वाजवली की असं पो आम्ही जे हातात सापडीन ते कोणाच्या टपरो काही बाटल्या काही नेऊ त्याच्यावर भेटे पैसा कोणाजवळ शिव बाई. पहा ना बाबा, तुम्ही तर मला खाऊ देत नाही. ते ता बाबती खाय तू आता खाते का विचार बरं त्याला तो तरी खाते का आता. आता नाही हो बाई, ते लहान पोन आमचं असंच होतं. तुमच्यासारखं नव्हतं आमचं. मस्त होतं पण जे होतं ते असं खेळणं उन्हाळक्या चाललं. चिचा आले की चालले चिचीवर, बोरा आले की चालले बोराईवर, के दाईन काही. आणि मालक आले दिसले की मालक मागं लागला की असो पो आम्ही घरात. कोणीच कोणाचं नाव ना सांगेन. रट्टे खाल्ले तर चालले चुपचाप घरी डोळे पुसून. घरी येऊन सांगायचं नाही, कारण की घरी येऊन बाप डबल ठोकते. त्याच्यापेक्षा सांगायचंच नाही बाहेर किती रट्टे खाल्ले. पिंके खाय खाय, त्याच्या गोष्टी तर ऐकशील ना बाई तर रात कमी पडते. अरे किसना, एक डबा नेजवणार रे पोरीले. बाबा तिकडे घेतो मी का, तिकडे खातात ते. हे तू नाही हे नव्हत्या उरलं तर फ्रीजात ठेवलं जाते. सकाळी खाता तुम्ही, ते का खराब नसते होत. आबाजी ते इथून तिकडे येईपर्यंत तर ते पिघलून जाईल ना. आबाले काय कळते हो बाई, पण आबाचा त्या नातीतही जीव अटकला. आबा आहे तो, आबाचं तसंच असते बाई. समजा नात्यानं खाल्लं पाहिजे, लेकरानं खाल्लं पाहिजे की त्याचं मन भरते. आपल्यासारखं नसते घ्या आपण खाऊन बाकीचे पायत बसतील. बाबा खा, तो नेते नेजो रे, राणीले नेजो एक डब्बा, मा ऐकून नेजो. खरंच बाई माझं घर गोकुळच आहे. असे ना छोट्यात मोठ्यात आनंद कसाही असो. हा असं काही लय मोठ्याचा नाही, पण लहानातला आनंद म्हटला तरी आनंदच असते बरं. लहान आणि मोठी काही नसते. आनंद तर तुम्हाला घ्यायचा असला ना तर लहान लहान गोष्टीतून घेता येते. माझं घर खरंच गोकुळच आहे बाई. मामाजी म्हणतात तसं. दोघं भावायचं इतकं पोट्टे, हा बापाची एवढी काळजी घेतात. पैत धावत दोघही भाऊ, हा माहित नाही झालं तर किसना भाऊ इतक्या दुरून आले सुट्टी काढून. नाही तर काय तर हेच आहे खरं रामराज्य, नाही तर कायचं काही नाही खरं. बापाचं माहीत झालं पुले काले पैत धावत या वाटलं हेच आहे खरं रामराज्य, नाही तर कोणतं आलं. नाही तर माय बाप यात काळू काळू खितपत पडतात आणि लेकरं येतच नाहीत. अमेरिकेला गेले, जपानला गेले, बंबईला गेले, पुण्याला गेले, सुट्ट्या भेटत नाही ते. व्हिडिओ कॉल करून माय बापाला पैसे पाठवतात. अरे ते पैसे खर्च करायला त्याच्या अंगात काही जोर नाही ना. तुम्ही या दोन गोष्टी त्या संग बोला, त्याला दोन घास खाऊ घाला. तुमच्या संग 2 दिवस जगले तर 2 वर्ष त्याला एनर्जी पुरते. पण या आजकालच्या पिढीला कोण सांगा बापा, ज्याला त्याला प्रगती करायची आहे, ज्याला त्याला पैसा कमायचा आहे. पण हे जे मागचं अरे जातून सुरुवात झाली तेच जर भूलसान तर पुढे प्रगती कशी करसान. पाय असतं पक्का लागेल ना तुमचा. म्हणून काही नाही लागत रे माय बापाला, काही नाही लागत. 2 गोष्टी बोलले त्याच्या संग, त्याच्या जुन्या गोष्टी आपल्याला बोर होतात. बरोबर आहे, आपल्याला बोर होतात त्या गोष्टी डबल डबल सांगतात. पण ते त्याच्याजवळ दुसरं तेवढं काहीच नसते ना, तितकंच असते सांगायला. ते त्याला आठवते ना त्याचं जीवन, म्हणून ते सांगतात. ऐका वाटलं तर ऐका, नाही ऐका वाटलं तर नाही ऐका. हुले हो तर करू शकतो आपण. हा तेवढं त्याला वाटते ऐकतात. आपल्याला विचारतात. हे लय महत्वाचं राहते. त्याला फक्त त्याला असं वाटलं पाहिजे की ना आपल्याला अडगडीत नाही टाकलं. एवढं जरी त्याच्या मनाने समजलं ना की आपल्याला घरातले लोक विचारतात, आपला सल्ला घेतात, जरी तुम्ही ऐकू नका द्यायचं, तुम्ही तुमच्या मनानं करा. पण एकदा म्हणा बाबा असं करतो बरोबर आहे ना. बाप म्हणते हो हो कर कर, काही काळजी नको करू मी. हा पहा बापाचं छाती किती फुकते. काहून तर बापाला वाटते आज बी मारलेक मला विचारते. भले तुम्ही ऐकू नका, तुमच्या मनानं करा, पण एकदा म्हणा बाबा असं करतो पाहिजे. बाप 10 लोकांना सांगते सुखानं जीव सोडते की महापोरग अजून मी मला विचारते. पैसा लागता नसते पाहिजे रे त्याले. पैसा तर ते ना आयुष्यभर कमावला आणि तुम्हाला पुरवला. हा तुम्ही आता 4 वर्ष झाले कमावत असाल तर माय बापाला कायले पैसा दाखवता. पैसा तर ते ना आयुष्यभर कमावला आणि तुमच्यापेक्षा मेहनतीनं कमावला आणि तुम्हाला शिकवलं, तुम्हाला मोठं केलं. पैशाची गुरमी त्याला नका दाखवू. त्याच्या संग 2 गोष्टी बोला आणि 2 घास खा. पा बिना पैशाचं आणि बिना सुखसोयीचे तुमचे मायबाप किती खुश राहतात ते. बसले का बाबा, झोप लागली का? नाही रे किसना, झोप नाही लागली. बसलो बस. हो आज जातो म्हणलं मी. जात का? बर बर जाय बापा जाय. हो सुनबाई पोरगी एकटीच आहे तर ती आला तर पायनं 2-4 रोज मोडलेच. म्हणलं किसना आता तू बंबईला जाशील ना सरका, तर जाता जाता सासूरवाडीहून भेट घेऊन जा ना बाबू. आता नाही जात, आता उन्हाळ्यात येते नसतं ते, मग ते आले की जाईन मग. नाही रे
लेकरं आले तर जातील नसतं याच्या मामाच्या घरी, पण तू आला इकडे तर जाता जाता भेट घे. बरं वाटते मग त्याले की बा आला जवळ इकडे तर आपल्या बी भेटीले आला. माहित होत नाही का बापू. आणि पोरीले काय वाटीन सुनबाई म्हणणार नाही स्वतःच्या बापाच्या भेटीला गेला, मा बापाच्या भेटीला नाही गेला. जाजू जाता जाता उभ्या उभ्या चहा पाण्यापुरता जाव. हा भेट घेतली त्याला बी बरं वाटते. घरी जाऊन सुनबाईला सांगशील तर तिले बी साजरं वाटेन की पा मा घरी बी गेले. जाजो. पाहतो मग आता. मी म्हटलं बरं पाहतो ना मी काय तर. तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटते? ते टॉनिक घेतलं का? हा जेवल्यावर घेतलं ना ते. हा बरं वाटते भाऊ मला आता. माही काही जास्त टेन्शन न घेऊ. साजरा आहे मला पाहिलं तू. मस्त आहे, काही टेन्शन नाही. जास्त चक्रा नको मारत जो. जसं बी दगदग बराबरची गोट नाही. ते पैसा का थोडा जाते का पेट्रोल गाडी जरी तू यायचं पेट्रोल आहे का. तर ती बी लेकरं बाकरं एकटे राहतात. आता आला ना पाहिली तू साजरी आहे ना तब्येत. आता जास्त येऊ नको. याले काय बाबा भेट होते. पाहता इकडे आलो तर बाईच्या घरी गेलो, भेट झाली, वावरात चक्कर मारला. टीव्ही दिन म्हणलं पाठवून. आताच घेत होतो पण काही आता जायचा योग नाही आला. पाठवून दे नाही तर भाऊ जर पैसे देऊन देतो मी, वापस आणीन तो. नाही 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 काही गरज नाही. किसना बस बस तुला सांगतो मी. अरे वदर बसणं ते खाली खाऊन बसत. बस ती वदर. नाही हो बाबा ते बसलं की नाही मग मला लहानपणीची याद येते. तुम्ही कसे लोखंडाची खुर्ची होती आपल्या आणि दाटक्यात टाका तर ती बसा. मी कसा येऊन होती बसो 10 पैसे मागेले बाबा पोंग्यावाला आला गुई पाहिजे त्याला पैसे मागेले कसा बसो मी खाली. मला याद येते मग ती म्हणून बसतो मी ती तुमच्याजवळ. बोला काय सांगता. लहानच आहेस रे तू. पण म्हणलं किस ना जबाबदाऱ्या वाढल्या. आता पोरीचं शिक्षण आहे. वजे वजे आता लग्नाला येते तुझी पोरगी. पोरी शरीर बात वाढतात बाबू. बात लग्न करायला लागते. पैसा हाती पाहिजे. उदळा खर्च करू नको. पैसा हिफाजतीनं वापर. पैसा कुणी देत नाही बरं बाबू. ह्या बाय टीव्ही गिव्ही अजिबात पाठवायची नाही. काय गरज नाही. कोणी पाहत नाही होती. ह्या बाय ती पिंकी हमेशा शाळेतच असते. तिचं ते ट्युशन आणि शाळा आणि ते काय चालते. आणि तो मुरली तर त्याच्या धंद्यातच असते. आणि ती सुनबाईचं काही रिकाम पण होत नाही बाबू. तिचंच तर तिच्याच्यानं सरत नाही. मी काय टीव्ही घेवी पाहतो रे बाबू. मला काय कळते त्यातलं. काही पैसा खर्च करू नको, पाठवू नको फुकट. पैसा जमा ठेव. हाताशी पैसा पाहिजे बाबू. लय आहे ना बाबा पैसा. तुम्ही नका काळजी करू. पा बरं आता सोपा पाठवला तर कशा मस्त सोप्यावर बसता. पाठवला नसता पैसा जमा करून ठेवला असता. मग काय करू मी त्या पैशाचं. आता आज पाठवला तर बसले तर खरी तुम्ही. मग टीव्ही पाठवीन तर टीव्ही पायसान तर खरी. पैसा काय येतेच बाबा. त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. आता मग पगार वाढला अजून. वाढू दे. साजरा आहे. असाच वाढता लाव बापा तो पगार. आज तुही माय असती ना किस ना लय हरिकाला असता तिले. मुंबईत पोराचं घर आहे म्हणलं तर. साऱ्या गावाला सांगलो असं तिथं सोयऱ्या धारायले. मा किसनानं मुंबईत घर घेतलं. लय हरिकाला असता तिले. पण म्हणतो पैसा हाताशी ठेवत जाय. हा बाय जाता जाता 2-4 पोंग्याचे पाकिट नेजो राणीसाठी. पोरीला आवडतात. सांगतो तिले आबानं धाडले म्हणा. ते सुनबाई खाऊ नाही देत पण तिले म्हणा साजरे आहेत म्हणा. घरच्या तेलात तोयल आहेत म्हणा. काही इकडचे नाहीत म्हणा. खाऊ देजो. आवडतात रे तिले. बरं निन्ना. आता तिचे पेपर झाले की आणतो ना. मग राहील ते आपस तिकडे जातील काही त्याच्या मामाच्या घरी. पेपर झाले की आणतो ना मी त्याले. हो आण. लेकरं असले की नाही हे दुखणं गिकणं तर माहिती पडत नाही बे. असं पोहून जाते. असं वाटते लेकरं असले की लय बरं वाटते. आशीले बी म्हणलं तो पोरीले बी दे धाडून. उन्हाळ्यात पोट्ट्या असले की बरं वाटते जरा. नातू पाहिली की
समजा आहे तुमच्या घरी बापा, त्याच्या नशिबानं आशीच्या बी घरी समजा आहे, काही कमी नाही. पण लेकरं येतात, आबाजी चॉकलेटले पैसे द्या म्हणतात, दुकानात नेतात, लय मोठं सुख असते रे ते, तुम्हाला नाही कळत. तुम्ही लय बापा ते लय देता महागाचं, पण हा आबा 50 पैशाची गुई जरी देते ना, तरी बी लय मनाले हरिक वाटते रे, असं वाटते. आपण खाल्लं लेकरानं खाल्लं, तुम्हाला नाही कळत ते जो धाडून पोरीले. ते पाहिजे बा त्याच्या शाळा शिक्षण, ते पाहिजे बा आपलं काय. आजकाल बापा शिक्षणाले लय महत्व आलं, पोरीले शिको. पण आणजो म्हणलं उन्हाळ्यात भेटीले, तिले बी गाव कळते, आबा कळते, नाते गोते कळतात. हो ना, आणतो ना. आता पेपर झाले त्याचे की तिचे घेऊन येतो. मग आपस राहतील ते. म्हणलं किसना भाऊ, ते ना लोणचं होतं, ते लोणचं बांधलं ना संग, ते बराबर नाही जा भरणी. ते मागच्या बारीनं म्हणला म्हणे लोणचं पाहिजे, जायच्या बाबतीत तिला याद नाही राहिली, चालली गेली तशीच. ते भरणी दिली मग. ते बराबर ठेवता फक्त, नाही तर कसं त्यातलं तेल हेलकायला की नाही, तर तुमची गाडी छांडीन बापा, तर खराब होईल. काल वहिनी काल दिलं होतं ते इकत असतं घेते. इकडचं घेते आता, हाय ना पापड केलते तर पापड दिले, वड्या आहेत उलशा आणि कुरडे आहेत उलशा. वड्या सतुबाईच्या घरच्या आहेत, सांग दिले. सतुबाईनं धाडल्या होत्या तर त्यातल्या दिल्या उलशा. आता अशा बाईचं राहिलं. अरे सुनबाई, बाई पंख्याचे पाकिट देजो बाई 2-4, राणी खाते. हो ना, दिले ना मामाजी, दिले. हा पा भाऊ, तुम्ही आले त्यापासून नांदा चालू आहे. राणीसाठी 2-4 पंख्याचे पाकिट दे, 2-4 पंख्याचे पाकिट दे जा. आणि ते राणीला म्हणा खाजो म्हणा, फोन करून आबाला सांगजो म्हणा की खाल्ले म्हणून. हो मली म्हणून राहिले पाहिजे वहिनी, काळजी घ्या. आता कसं ते दर्शक करतात, ते चिडचिड तर दर्शक कानामेट करत जा. ते आता लस करून राहिले लेकरासारखे. आम्हाला सवय काही वाटत नाही आम्हाला द्यायचं. करेच निघाला का? हो भाऊ आला का तू घरी? मी येतो तुझं म्हटलं काय मी वावरातून घरी येतं का नाही, तर नाही तर वावरात येतो तो. निघतो ना मग. आता निघालो तरी मला संध्याकाळ होती, रातच होती जा. बरं जायचं. हो ते काय तू देऊन राहील तिथे देजो त्याच्या संग. हो बांधलं ना म्या, हो थैलीच आहे बांधली. पोरा जाजो ता सासरवाडीला जाजो, भेट घेजो. अरे कोणी की पहिले वाटते तुले कसं वाटते, तो बापाचं दुखलं की पोहेत धावत आला. तसं मग तू तिच्याजवळून अपेक्षा करत नाही का की ती नबी या, तो बापाची भेट घ्या, तो घरी राहा, तो सोयऱ्या धैर्या तिंडा. मग तसं तिले बी वाटते की तुया तिच्या सोयऱ्यात जा, तिच्या मायबापाची भेट घ्या, बेसखुसाली पुसा, असं तिले बी वाटत असते. जरी ते बोलत नाही तरी काही गोष्टी आपण बी समजून घ्यावं किस ना. जाता जाजो, पायजो घरी गेल्यावर तू जायच्या पहिले फोन जाते की बाई पाहुणे आलती. कसा हरी किती पुरीले. अरे सारायचं सारखा आहे रे, तसा तुले तो बापाचा हरिक तसा तिले तिच्या बापाचा हरी. जाता जाजो, निमई बोल राम राम सांगजो. बर जातो ना. हो बरं म्हणलं. हे बाय भाऊ, ते आशाबाईचं घरच्याच काय म्हणणं झालं उन्हाळ्यात तुझे हे सांग का मग तिकडे. आता बाबा आले कसं घरगीर दिसते, आशाचं घर दिसते. बाबा चल सांग का बा घरी मुंबईले आहेत बापा योग्य दूर? नाही. तुम्हीच या इकडे. आम्ही तर येतोच म्हणलं चला ना. आता मला हा फ्लॅट पाहिला असतं, हे घर पाहिलं असतं नाही तुम्ही, त्याच्यापेक्षा मोठं घेतलं ना. आशेचं बी चांगलं घर झालं. चक्कर मारला राहिले 8-15 दिवस तर तुम्हाला दिसते समज. आपण गाडी आहे ना आपल्या घरची, का आपल्याला गाड्या बदलत जावं लागते. अशी म्हणे का? हल्ले का अशी मागच्या बारी नाही म्हणे रे, म्हणे बाबा या ना म्हणे घरी. पण कुठे पुरतील का? जवळपास आहे का ते पोरगे? पुण्यात आहे ना. एवढ्या दूर जाणं का तोंडाची गोठ आहे? पाहुणा बी म्हणते रे, लयके म्हणते या म्हणते. आता राहू दे, हे तब्येत काही कामाची नाही गोट राहिली किस ना. उगाच तुमच्या भोवती घोर काही घोर होत नाही ना. आता पोरग एवढं नांदा लावून राहिलं तर जा ना. पोराचा कारभार पाहिला जाते, पोरीची इच्छा आहे या, घरची गाडी आहे ना. राहू दे व, त्याची इच्छा नाही राहू दे. नाही त्याची इच्छा आहे, ते तसेच म्हणतात मला माहित आहे. तेली बी वाटते जा पोराचं घर पा, पोरीचं घर पा. मला गोटीनं गोट निघाली की म्हणतात ना आशीचं मोठं घर झालं, किसनानं मोठं घर घेतलं. ये जा म्हणलं है ना. चालसा ना, आम्ही बी येतो मग. हा बाबा
चालतं का मग येसन का मग मग तिकडेच उन्हाळा तिकडेच करू हा. हा बाबा काय तर बरं बरं चालते मग मी मला सोयीने येतो मग मी फोन करेन तुम्हाला हा. मग गाडी घेऊन येईन मी. अरे म्हणलं भाऊ ते टीव्हीचे पैसे मी तुला देऊन देतो तू टीव्ही घेऊन येतो बरं हा. बाबाला कसं बसल्या बसल्या टाइमपास तू तो कामात राहतं ते वहिनीच्या कामात राहतात ते बसतात एकटे आपण टीव्ही लावून दिला बसतात ते पायात. मी पैसे देतो तुला आता जाणं होणार नाही ना काल म्हटलं तर तू ते तिकडे गेलता. पैसे घेऊ नको देऊ माझं तू पाठवून देतो तिकडून मला कळणार नाही त्यातलं. बरं मग तसं करीन मग येतो म्हटलं बाबा मग हा तब्येतीची काळजी घ्या. हो तब्येतीले काय झालं बे साजरं आहे मला तुम्ही तुमची काळजी घ्या हा. बरं बरं हा ये मग आता आरामशीर जाजो आणि गरीब गेला की फोन करजो. हो हो मी करतो फोन येतो मग वहिनी हा. हो हो या थांबा ते थैली देतो ना आता तुम्ही तसे चालले जाता मागच्या वरी सारखं होतीच राहीन सारं. अरे मुरली अरे पाटातला हिरवाकाचा हरभरा असेल तर आणा लागत होता रे नेत होता तो संग काही नाही का हिरवं झालं का साबण. नाही बाबा काही नाही राहिलं आता सारं घोरटलं नाही काही नाही पाहिजे ते नाही येत नाही बाबा घोरटला पाहिलं नाही काही खायचं कामाचं नाही. अरे हुईया न्या लागत होता भाजून मग कायले पाहिलं तो पोरीनं येतात इथं असे रे मे महिन्यात तर लोक काहीच राहत नाही वावरातलं लेकराले कसं कहीन कसं असते हरभऱ्याचं वावर कसं असते तुरीच्या शेंगा कसं पिकते काही कळलं पाहिजे बाबू. हे गाव हे जुनं हे सबन कसं हे चाललं मोठत मिटत तुमच्या हाती आहे बापू लेकरायले सांगसान शिकवसान तर त्याईले काही नाही तर मग पुढे फोटोच दाखवसान बापा असं 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 होतं तसं असते असा आबा होता तसं घर होतं आ आता आहे तर घ्या म्हणा पाहून. हो आणतो मी तिले पेपर झाले की तिला घेऊन येतो मी आधी मग राहते ते तुमच्या मग दाखवतो तुम्ही तिला सगळं